श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात खूप कष्ट करतो, प्रगती करतो आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. पण कधी-कधी अचानक असं काही घडतं की सर्व काही विस्कळीत होतं. चालतं बोलतं मूल रडायला लागतं, चालू असलेला व्यवसाय अचानक बसतो किंवा विनाकारण शरीरात थकवा जाणवतो. अशा वेळी घरातले मोठे लोक म्हणतात की कोणाची तरी नजर लागली. आजच्या वैज्ञानिक युगात अनेकांना हे अंधश्रद्धा वाटू शकते. पण मित्रांनो, जसे मोबाईल रेडिएशन डोळ्यांना दिसत नाही, पण त्याचे परिणाम शरीरावर होतात, तसेच माणसाच्या विचारांची आणि नजरेची ऊर्जा असते. जेव्हा कोणाच्या मनात आपल्याबद्दल अतिशय मत्सर किंवा वाईट विचार येतो, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या ऑरावर होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला किंवा आपल्या कुटुंबावर नजर लागली आहे, हे शास्त्रीय आणि पारंपरिक दृष्टिकोनातून कसे ओळखावे. ही 10 लक्षणे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर आपण जाणून घेऊया नजर लागणे म्हणजे नक्की काय. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक सजीव वस्तूभोवती एक ऊर्जा वलय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे तीव्र मत्सर, लोभ किंवा वाईट भावनेने पाहते, तेव्हा तिच्या डोळ्यांतून बाहेर पडणाऱ्या नकारात्मक लहरी आपल्या ऊर्जा वलयाला छेदतात. यामुळे आपल्या शरीरातील चक्रांचे संतुलन बिघडते. यालाच आपण नजर लागणे किंवा दृष्ट लागणे असे म्हणतो. नजर केवळ शत्रूचीच लागते असे नाही, तर कधीकधी अतिप्रेमापोटी आपल्या माणसांची किंवा स्वतःची सुद्धा नजर लागू शकते. तर आपण जाणून घेऊया नजर लागल्याची 10 प्रमुख लक्षणे. पहिलं म्हणजे विनाकारण येणारा थकवा आणि आळस. जर तुम्ही पुरेशी झोप घेतली असेल आणि आहारही चांगला घेतला असेल, तरीही तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, तर शरीरात त्रास नसल्यासारखे वाटत आहे, तर हे नजर लागल्याचे पहिले लक्षण आहे. नकारात्मक ऊर्जा तुमच्यातील उत्साह खेचून घेते. दुसरी म्हणजे सतत डोकेदुखी आणि जडजडपणा. जर डॉक्टरांच्या औषधांनीही डोकेदुखी थांबली नसेल आणि विशेषतः कपाळाच्या मध्यभागी किंवा डोक्याच्या मागील भागात जडपणा जाणवत असेल, तर ही बुरी नजर असू शकते. तिसरं म्हणजे चिडचिड आणि मानसिक अस्वस्थता. स्वभावात अचानक झालेला बदल, विनाकारण येणारा राग आणि मनात सतत वाटणारी भीती हे दर्शवते की तुमच्या मनावर नकारात्मक लहरींचा पगडा वाढला आहे. घरात पाऊल ठेवताच जर तुमची चिडचिड वाढत असेल, तर वस्तूला नजर लागल्याचे हे संकेत आहेत. चौथं म्हणजे मुलांचे विनाकारण रडणे. लहान मुले सर्वात जास्त संवेदनशील असतात. जर बाळ दूध पित नसेल, सारखे रडत असेल किंवा कोणाकडेही जात नसेल, तर त्याला नजर लागली असल्याची 90% क्षमता असते. जर नजर लागल्यामुळे मुले अचानक दचकून जागी होतात. पाचवं म्हणजे अन्नावरची वास उडणे म्हणजे भूक न लागणे. जेवणाची खूप आवड असूनही अचानक अन्नाकडे पाहिल्यावर मळमळणे किंवा जेवण न जाणे हे पचनसंस्थेवर झालेल्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम किंवा लक्षण आहे. व्यवसायात येणारा अचानक अडथळा. तुमच्या व्यवसायात उत्तम चालत असताना अचानक ग्राहक फिरकणे बंद होणे, मशिनरी खराब होणे किंवा व्यवहारात नुकसान होणे हे व्यापार नजर लागण्याचे लक्षण आहे. जेव्हा लोकांची नजर तुमच्या प्रगतीवर पडते, तेव्हा आर्थिक ओघ थांबतो. सातवं म्हणजे घरातील भांडणे आणि क्लेश. ज्या घरात नेहमी हसणे, खिदळणे असायचे, तिथे आता साध्या कारणावरून वाद होत असतील, तर समजावे की या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली आहे. आठवं म्हणजे सतत होणारे किरकोळ अपघात. हातातून वस्तू पडणे, काचेच्या वस्तू फुटणे, चालताना ठेच लागणे किंवा गाडीला वारंवार होणारे छोटे अपघात हे सुगावा देतात की तुमच्या भोवतीचे सुरक्षा कवच कमकुवत झाले आहे. नववं म्हणजे झाडे वाळणे आणि पाळीव प्राणी आजारी पडणे. जर तुमच्या घरातील चांगली बहरलेली झाडे अचानक वाळू लागली किंवा घरातील पाळीव प्राणी उदास राहू लागले, तर समजावे की तुमच्या घरातील नकारात्मकतेचे प्रमाण खूप वाढले आहे. 10वं म्हणजे त्वचेच्या समस्या किंवा डोळ्यात जळजळ. अचानक चेहऱ्यावर डाग पडणे, डोळे लाल होणे किंवा सतत डोळ्यांतून पाणी येणे ही देखील नजर लागलेल्याची शारीरिक लक्षणे मानली जातात. तर आपण जाणून घेऊया नजर लागली आहे की नाही हे तपासण्याचे 3 सोपे घरगुती उपाय. पहिला म्हणजे मिठाचा प्रयोग. एका हातात थोडे खडे मीठ घ्या आणि त्या व्यक्तीवरून ओवाळा. जर ते मीठ पाण्यात टाकल्यावर लगेच विरघळले नाही किंवा पाण्याचा रंग विचित्र झाला, तर नजर तीव्र आहे. दुसरं म्हणजे वातीने नजर काढणे. कापसाची वात तेल लावून घ्या, त्या व्यक्तीवरून 7 वेळा ओवाळा आणि ती वात उभी करून पेटवा. जर वात जळताना तडतड असा मोठा आवाज आला किंवा काळा धूळ जास्त निघाला, तर नजर लागली आहे असे निश्चित. तिसरा म्हणजे पाण्याचा प्रयोग. एका तांब्यात पाणी घ्या आणि त्यात जळता कोळसा टाका. जर कोळसा तळाला गेला, तर नजर लागली आहे असे मानले जाते. तर आपण जाणून घेऊया नजर दोषातून वाचण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे मार्गदर्शन. जो व्यक्ती रोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करतो, त्याच्या भोवती एक अभेद्य ओरा तयार होतो, ज्याला कोणत्याही नजर भेदू शकत नाही. स्वामींच्या मठातील किंवा घरी पूजा केलेल्या अंगारा कपाळाला लावल्याने अचानक
आज्ञाचक्र सुरक्षित राहते. घरात सकाळी आणि संध्याकाळी तारक मंत्र लावल्याने घराचे वास्तुदोष आणि नजर दोष नष्ट होतात. तर आपण जाणून घेऊया प्रतिबंधक उपाय. तुमचे यश आणि आनंद प्लॅन्स प्रत्येक व्यक्तीला सांगू सुटू नका. नजर अनेकदा जवळच्या लोकांकडून लागते. लहान मुलांना काळा धागा बांधणे किंवा कानाच्या मागे काळा टिना लावणे हे ऊर्जेला परावर्तित करण्याचे काम करते. आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. भक्त हो, नजर लागणे ही नैसर्गिक ऊर्जा प्रक्रिया आहे. तिला घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. आपली भक्ती आणि विचार जेवढे सकारात्मक असतील तेवढा या गोष्टींचा परिणाम कमी होतो. जर तुमच्या यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर घाबरण्याचे काम नाही. स्वामींच्या सेवा करा आणि सांगितलेले छोटे उपाय अंमलात आणा. तुम्हाला कधी नजर लागल्याचा अनुभव आला आहे का? किंवा तुम्ही नजर काढण्यासाठी कोणता उपाय करता? कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा, जेणेकरून तेही सावध राहतील. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमच्या कुटुंबाचे स्वामी सदैव रक्षण करतील. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.